समाजासाठी जो नेता एक गरिबाचं लेकरू जीवनाची बाजी लावत आहे आणि आपण घरात बसून मराठा असून घरात बसून त्याची गंमत पाहतो, याची कुठेतरी आपल्याला लाज वाटायला पाहिजे। या समाज बांधवांनी जे सहकार्य केलं आम्हाला, मावराबांची हाक दिली, गावातले प्रतिष्ठित व्यक्ती नसले तरी गोरगरीब जनता गरजूवंत मराठा जो लढा आहे, जो या मावळ्यांनी आज यशस्वी मावरा नगरीत करून दाखवला, त्यांचे सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो। आणि येणाऱ्या काळात आपल्या समाजाकडून कुठेही या बंदला गालबोट लागणार नाही, याची सर्व समाज बांधवांनी काळजी घ्यायची आहे। हाक मारली तर आपण साथ द्या आणि जोपर्यंत आपण साथ देऊ तोपर्यंत मनोजदादा जरांगे आपल्या समाजासाठी लढत राहणार आहे। तुम्ही खंबीर तर दादा खंबीर, असं आपल्या सर्वांना एक सांगतो। पुन्हा एकदा सर्वांना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज मराठा योद्धा मनोजभाऊ जरांगे यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा। सकल मराठा समाजातर्फे महाराष्ट्र आणि आपला मावरा परिसर हा बंद करण्यात आलेला आहे। तरी सर्वांनी आपण जे सहकार्य केलं, हा लढा हा गरीब आणि गरजवंताचा आहे। आज आपण प्रत्येक पॉईंटवर, प्रत्येक जागी, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक ठिकाणी हा फक्त गरीब गरजवंत मुलं आणि यांनीच लढा लावून ठेवला आहे। आणि नेताही आपला गरीब आहे। मनोजभाऊ जरांगे त्यांना मी जवळून पाहिलेला आहे। माणूस असा दिसतो फक्त भावनीसारखा, पण त्यांचे विचार आणि शक्ती याचीही आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे। आणि मनोजभाऊ जरांगे यांच्यासोबत गेला असताना भाऊ सकाळी 9:30 वाजता आपल्या दौऱ्याला सुरुवात करत होते आणि दौऱ्याला सुरुवात करत असताना त्यांची ऊर्जा पाहिली, तिचं आम्हाला आकलन नाही झालं। सकाळच्या 9:30 वाजता सुरू झालेली त्यांची प्रेरणा रात्री केव्हा संपत होती हे आम्हाला सुद्धा कळालं नाही। एवढी त्यांच्यात आहे, एवढी त्यांच्यात ताकद आहे, फक्त कोणासाठी? आपल्या गरीब मुलाच्या भविष्यासाठी। त्या माणसानं आज आपल्यासाठी उपोषण बसलं। उपोषणाला का बसलं साहेबांना आपला विश्वासघात केला। आपण जर सरकारवर विश्वास टाकला होता मनोजभाऊ जरांगेंना की तुम्हाला आम्ही 15 दिवसात आरक्षण लागू करू, ठराव पास करू, सरकारनं आपला विश्वासघात केला। त्यामुळे नाईलाजानं पुन्हा उपोषणाला बसावं लागलं आणि आज साहेबाचा 5वा दिवस आहे। आपल्यासाठी त्यांनी काय केलं? आपण पाणीने सगळा त्याग केला। आपण 1 घंटा सुद्धा राहू शकत नाही, आपण 1 घंटा सुद्धा पाण्यातून चहा किंवा पाणी जेवण वाचून राहू शकत नाही। आज 5वा दिवस आहे। डॉक्टर साहेबांनी त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही उपोषण करू नका, तुमची परिस्थिती हरवलेली आहे। त्यांना 4 दिवस सुद्धा उपोषण करायला सांगितलं नाही डॉक्टर साहेबांना, कारण परिस्थिती खूप गंभीर आहे। भाऊचं शरीर खूप नाजूक आहे, तेव्हा काय विनय सांगता येत नाही। पण तरी भाऊ आज ऐकायला तयार नाही। सगळा समाज तिथं रडून राहिला, माय बहिणी सगळे तरुण रडू राहिले, तरी भाऊ पाणी घ्यायला तयार नाही। कोणासाठी? फक्त समाजासाठी, फक्त आपल्यासाठी, आपल्या मुलाच्या भविष्यासाठी। कोण करून राहिले भाऊ? भावाची जी दृष्टी आहे, फक्त शिवाजी महाराजाच्या नंतर आपल्याला जर विश्वसनीय नेता जर भेटला असेल तर मराठा योद्धा मनोजभाऊ जरांगे। कारण मित्र हो, आरक्षणाचा लढा चालूच राहणार आहे, चालूच ठेवू, पण आपल्याला मनोजभाऊ जरांगे पाहिजेत। का पाहिजेत? असा विश्वासू माणूस आपल्याला भेटणार नाही। आपण लढा आज नाही उद्या जिंकू, पण भाऊ आपलं कोणाचं ऐकायला तयार नाही। एवढं आपल्या प्रेम, आपल्या मुलावर प्रेम, आपल्या समाजावर प्रेम, असा नेता आपल्याला भेटणार नाही। कारण त्या माणसाच्या तुम्ही एकदा संपर्कात केले ते माणूस काय आहे हे त्या का कळतं माणसाला। म्हणून भाऊचं काय होतं, असं भाऊचा माणूस दिसतो, पण तिथे रनिंग, तुझा आवाज, 1 घंटा भाषण, हे जर जाऊन का कळतं ह्या माणूस विजय आहे का काय आहे। प्रत्येकानं आता समजा आपण जर सहकार्य केलं, प्रत्येकानं आपले भाऊ उपोषणाला बसेल आहे आंतरवाली सराटीला, प्रत्येकानं जसा वेळ भेटेल तसं जावं आणि खूप आपलं थोडंफार का सहकार्य करावं। कारण हा लढा गरजवंत गरीब मुलाचा लढा आहे। आपण आतापर्यंत आपल्याला प्रत्येकानं सहकार्य केलं, फक्त या हिंदू छत्रमे संघटना होत्या, त्या संघटनेनं आपण मुंबईला गेलो, तिथं आपल्या भाऊचं स्वागत केलं नाही, तिथं आपल्या भावाला पाण्याची बॉटल दिली नाही, आपल्या 12 बलुतेदार समाजानं आपल्याला सहकार्य केलं। आणि आजपर्यंत आपल्या मराठा समाजाला कोणा आपल्याला हिंदू खतरे हे त्याच्या संघ भांडा आपण भांडत बसलो, आपलं आयुष्य उद्ध्वस्त करत बसलो, आमदार खासदार कोट्याधीश झालंय, काय भेटलं आपल्या मुलाला? काही नाही भेटलं। हिंदू खतरे नाही आपला दुश्मन व्हा का? आज आपला दुश्मन कोण आहे? आपले आमदार खासदार आहे।
कोणी नाही. 12 बलुतेदार समाज आपला संघ आहे. तुम्हाला त्या गावाची हिस्ट्री सांगतो. 30% समाज आहे फक्त आपला अंतरवाली सराटीला. 30% समाज आहे. सरपंच सुद्धा मराठी नाही आहे. पण एवढा विश्वासू, एवढं सहकार्य त्या सरपंचानं त्या गावानं केलं. तुम्ही गेले तर तुम्हाला कळणार की हे गाव काय आहे. तुम्हाला काहीच काही पडत नाही. एवढी पब्लिक असताना तुम्हाला काहीच काही पडत नाही. तुम्ही केव्हा जा, तुम्हाला दवाखाना, सहकार्य, आंघोळीला पाणी, एवढं आपण सहन करू शकत नाही. अरे आपण एक दिवस येऊ शकत नाही. आपण एक दिवस येऊ शकत नाही, 1 घंटा येऊ शकत नाही. त्या गावात जा, तुम्हाला त्या भागात जा, काय लोक सहकार्य करते, काय प्रेम करते, काय असू राहते, तेव्हा कळतं माणसाला. जीवनात काय आहे हे तेव्हा कळतं माणसाला. अरे मी तिथं बसलो होतो. आम्ही 20ला निघणार होतो, 19ला गेलो. तिथला गावाचा आम्ही भौगोलिक अभ्यास केला, विचारपूस केली. तिथं ओबीसी माणूस होता, माळी समाजाचा माणूस होता. त्याला म्हणलं ते म्हणे आता तुम्ही चालले, काही चालले, आता आम्हाला उदास वाटत नाही, गरम राहत नाही म्हणे. त्याला अपेक्षा नव्हती. भाऊ हट्टी आहे, भाऊ कोणाचं ऐकत नाही. भाऊ आता मुंबईला निघले, डबल आमच्या गावाला येणार नाही, ही अपेक्षा त्या लोकांची होती. कारण म्हणून भाऊ आरक्षण घेतल्याशिवाय येऊ शकत नाही, सरकार देत नाही हा विश्वास नाही. ते लोक कसा रडले, डोळ्यातले असू साक्षी, मी साक्षीदार आहे. असू पाहिले लोकांचे, काय प्रेम आहे त्या गावाचं, त्या भागातलं. अरे यावरही लोक आम्ही निघलो सकाळी. यावर लोक रोडच्या तापा जनतेच्या सर्व 12 बलुतेदार समाज सगळ्याच्या डोळ्यात असू. भाऊ चालले. एवढं प्रेम फक्त जगात शिवाजी महाराजांनंतर कोणा कमवलं असं ते मनोज भाऊ जरांगे. तो माणूस आपल्यालाच नाही, प्रत्येक समाजाला जागृत केलं. तुमचा नेता काय करतो, समाजासाठी काय करतो, नुसतं समाजाचं नाव लावून आपली खळगी भरतो, हे फक्त मराठा समाजाची सगळ्या समाजाला जागृत केलं. सगळं आपला अधिकार काय, हक्क काय, कागदपत्र काय, सगळं कायद्यानं केलं. त्यासाठी आज आपल्याला मनोज भाऊ जरांगे पाहिजे. आरक्षण चालू केले, लढा चालूच ठेवू, पण असा माणूस भेटणार नाही. आणि एवढं बोलून थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.